आम्ही अगरबत्ती मेणबत्ती लावून फुलं लावून फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक होतो आणि मग आम्ही परत भीमा कोरेगावला जागे होतो की आम्ही त्या 500 महाराजची अवलाद आहोत म्हणते। आपल्या कुठल्या तरुणांना विचारा, भीमा कोरेगावचं उदाहरण भाषणातून लोक देतात, मोठ्या मोठ्या स्टेजवरून लोक देतात की 500 महाराजांनी 28,000 कापले, त्या 28,000 कापणाऱ्या म्हणजे एकाने 56 कापणाऱ्याची म्हणते आम्ही अवलाद आहोत। पण एक विचार करा, फक्त भाषण देऊनच चालणार का? त्यावेळेस ते 500 होते, त्यावेळेस तलवारीचं युद्ध होतं म्हणून 500 लोकांनी 28,000 कापले। आज संविधानाचं राज्य आहे, निवडणुकीचं राज्य आहे। तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मतपेटीतून संसदमध्ये जाण्याचा मार्ग दिला, तुम्ही तर मनुवादी लोकांना संसदमध्ये बसवलं। कसं काय हक्काधिकार तुम्हाला भेटणार? समाजाचे हक्काधिकार मागून भेटत नाही। तुम्ही म्हणसाल की आम्ही हिसकून घेणार आहोत, पण त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल आणि तेवढी आमची तयारी त्या बलिदान करण्याची आहे का? ज्या मुलासाठी आम्ही घर बांधलं, ज्याला जन्माला घातलं, ज्याच्यासाठी प्रॉपर्टी उभी केली, भारतीय संविधानातले हक्काधिकार संपल्यानंतर तुमच्याजवळ शिल्लक काय राहणार? या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, देशाचा सर्वात मोठा पद असलेलं त्या व्यक्तीच्या अंगावर बूट फेकल्या जाते, जरी आपण विचार करत नाही की या देशाच्या व्यवस्थेमध्ये कोण लोक बसले। सत्ता किती महत्वाची आहे। बुद्ध ज्यावेळेस क्रांती करतात त्यावेळेस सम्राट अशोक या देशावरती हितो भवतु लोकोच राजा